गुड मॉर्निंग गाइस. सर्वांनी उठले, सर्वात लवकर उठलेत. मस्त रात्री लवकर झोपलेले सर्व. जेवण वगैरे चांगलं झालं आणि रात्री झोप चांगली झाल्यामुळे आज सकाळी लवकर उठले. तर आता मी इथे नाश्ता करतोय. विजय शेठ माझा गोगल दे. नाही मी घेतला नाही. रुपेश डोला मारतोय आता तर दिसणार पण नाही डोला. याने माझा गोगलला बोलले तर दे. तर हे पकड नालेक माणसात काही पण बोलतात. तुम्ही यांच्याकडे लक्ष नका देऊ. सायटी दौऱ्या चालू आहेत ना मम्मीचा नानीचा फोन आहे. नानी रास व्हिडिओ कॉल आखे दिवसभर पहिले जाऊन इकडे व्हिडिओ कॉल. ना माहित तर ना माहित आपल्याला माहित गोगाची माझा मित्र आहे, माझा भाऊच आहे. त्याला येतं ना टी शर्ट घाला आवडतं मला. आता सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. काही ना काही कोण भरून करावी. दोन टाइम नाश्ता याच करायचा बोलतो. आता नाश्ता वगैरे चालू आहे. इथून आम्ही आमनेवाडी देवीच्या दर्शनाला जाणार आहे. मग ते दर्शन करून माझच का ते बोलतात ना. आता आम्ही मस्त टाइमपास मस्ती चालू आहे. आता आम्ही नंतर आमनेवाडीच्या दर्शनाला जाणार आहे. तिथून मग वॉटर ऍक्टिव्हिटीज करायला जाणार आहे, स्कुबा डायव्हिंग वगैरे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. या आणि त्यांना खाण्यावर घालून अले जाऊशा खाते एक तरी आखी भेट झाली. आता निघायचा टाइम ना झाले. सूरजची गाडी बेटची बॅटरी डाऊन. तर सगळी मरतात. धक्का मारो, धक्का स्टार्ट. भाऊ मारो धक्का स्टार्ट. भाऊ चल रिवर्स लाव चल. ए गाड़ी वाला घर से कचरा निकाल. चलो धक्का लगा. मजा डाबा नको. चला निघा चला. गाडी बंद पडले. गाडी चालू हो ना दमले तर मग पोरांसाठी आणले नाही नानकडा बिस्किटा. आता थोडंसं आम्ही टेन्शन मध्ये आहो की गाडी केव्हा चालवलं. आमचा टायमिंग बिघडले ते बघू बघ. अरे तर नमस्कार मित्रांनो. गाडी बंद पडलेली त्यामुळे खूप टाइम वेस्ट गेला. कारण की सूरजची गाडी बंद पडली. तर आता आम्ही जे वॉटर स्पोर्ट वगैरे ऍक्टिव्हिटी करायला जाणार होतं ते कॅन्सल केलं. तर आम्ही आता आंगणेवाडीचे इथे आले आपल्या भराड्या देवीच्या दर्शनासाठी. तर तुम्ही सर्व मित्र वगैरे आता मी इथून दर्शन घेऊन मग डायरेक्ट आम्ही फार्म हाऊसला जाणार आहे. बघू शकता भराडी देवीचं मंदिर खूप प्रसिद्ध लोकेशन आहे. आणि इथे जी जत्रा भरते तिथे आपल्याकडचे सर्व म्हणजे मंत्री, खासदार, आमदार सर्व भरपूर मोठे मोठे VIP लोक वगैरे इकडे येतात. आणि एवढी गर्दी असते की हिशोब नाही. बघा काम चालू आहे. तर दर्शन वगैरे झालं आहे. आतमध्ये मोबाईल शूटिंग अलाउड नसल्यामुळे आतमध्ये काही शूटिंग घेतलं नाही. तर आज मंदिराचं बांधकाम आहे ना पूर्ण मार्बलने मंदिर चालू आहे त्यांचं. आणि ते अजून बाकी आहे. पोलीस वगैरे सर्व बाकी आहे. तर काम चालू आहे. तर गर्दी वगैरे काय नाही. कसं ऑफ सीझन आहे ना त्यामुळे दर्शन वगैरे घेतले. तर इथून आता आम्ही फार्म हाऊसला जाणार आहे लांजाला. तर सर्वांचं फोटोशूट वगैरे चालू आहे. तर आता आम्ही इथून लवकर निघू कारण की डेली आमचं थोडं टायमिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. कमी जास्त म्हणजे लेट पोहोचतो. मग लेट पोहोचल्यामुळे सर्व कॅल्क्युलेशन बिघडतं.
तर आज बरोबर टायमिंगनुसार चाललो आहे, तरी मग पटापट निघणार आहे आणि मग संध्याकाळी डायरेक्ट फार्म हाऊसला जाणार आहे. तर नमस्कार, आता आम्ही इथे कुणकेश्वरला पोचलो आहे. तर कुणकेश्वरला इथून आम्ही आता दर्शन करणार आहे आणि मग इथून जाऊ फार्म हाऊसला वगैरे. तर आमची गाडी पुढे आली, बाकीचे गाड्या एकदम येतात असते कारण की आमचा ड्रायव्हर डेंजर आहे, रपारप गाडी चालवतं. वगैरे करून आलो, बाहेर आलो, कारण की आतमध्ये शूटिंग नाही काढू शकत कारण की अलाउड नाही. तर आता तुम्ही बघू शकता मंदिराच्या इथून बाहेर निघतो नजारा बघा इकडे. तर दर्शन करून वगैरे झालं आहे. तर आम्ही थोडं साईड सीनचं वगैरे व्हिडिओ वगैरे घेतले, फोटो वगैरे काढले. तर मंदिराच्या बाहेर आहे ना, इथे कोकम सरबत असते आणि कोकम सरबत ना खूप भारी लागते. ते इथे कधी तुम्ही आले ना तर नक्की प्या, ट्राय करा आणि आम्हाला सांगा, कारण की सिद्धू याच्या अगोदर आलेला आहे ना, तर त्याला माहीत आहे, तो आम्हाला सर्व सांगतो. मस्त, खरंच एकदम छान आहे. आपली बॉटल किती आहे? तर मित्रांनो, मस्त कोकम सरबत एकदम भारी लागली. आता हे आले, त्यांचा तर टाइमपास होईल. आता दर्शन, तर आम्ही पुढे जातोय. पुढे चांगलं लोकेशन आहे वरती मस्त, तर तिथे फोटो वगैरे काढू, व्हिडिओ वगैरे काढू. मस्त चांगलं आहे. हे लोक गाडी एकदम फास्ट म्हणजे आरामात चालू आहे, डुक्कू. तर आमच्या माणसाला तसं नाही जमत, त्याला रपारप लागते जागच. आता आमचं दर्शन झालं, आता मी पुढे जातो. आता आम्ही देवगड सिटीमध्ये आहे. इथे एक निखिल हॉटेल म्हणून आहे, खूप म्हणजे चांगलं जेवण भेटते इथे. तर आम्ही आता इथे जेवायला बसणार आहे सर्व, कारण की इथे फिश थाली, चिकन थाली, मटन थाली खूप छान लागते, भारी असते. आता सर्व येतात. आता आम्ही पुढे आलो आहे, बाकीचे येतात. तर तिथे बसणार आहे जेवायला सर्व. तर आता जेवणाची ऑर्डर दिली आम्ही, बाकीचे येतात, ते बोलतात आम्ही आल्यावर देऊ. तर आम्ही आता ऑर्डर दिली. आता महाविष्णाचं स्टार्टरला फ्राय मागवलेलं आहे. आता बाकी ऑर्डर तर करतोय आम्ही, तुम्हाला दाखवतो आल्यानंतर. थालीमध्ये मस्त चिकन थाली, फिश थाली वगैरे एकदम भारी येते. स्टार्टरला सध्या मागवले विजय भाऊसाठी लागते, त्याला बाहेर आल्या असा ना मस्त छान आहे, छान. तुझी माझी तर आले जेवण आता गाईस. तर आता आम्ही जेवतोय. मस्त सुरमई थाली, चिकन थाली, हातान पण तसंच, पितान पण तसंच, सगळं म्हणजे अंगाव काम जेवण आणले घरी रोज. हो मग तेच काही पण असो. इकडे बघ, थम्सअप, खाना म्हणजे खाणं पिणंच झालं ना. प्रॉब्लेम काय ना काही ना, तुम्ही बरोबर आहे, तुम्ही अंगावली माणसं हे करा. तुला जास्त आवडतं सोनकढी? पचन होतं. पचन होते कसं काय? पचन होतं बोलते पच. संदीपला जाम मारलेलं हे आमची जिबी का भरला ना का पोट? नाही भाई, तर एक काहीच नाही पाहिजे आमरस पाहिजे. दोन थाळी आमरस, आमरस जेल आमरस. तर थोडा वेळ आता ट्रॅव्हलिंग केली गाडीमध्ये. आता आम्ही चाललोय फार्म हाऊसला. तर आता गाडीमध्ये डिझेल संपलंय, तर डिझेल टाकण्यासाठी थांबलोय. बाकीच्या गाड्या मागे आहेत, आमची गाडी पुढे, कारण की आमचा ड्रायव्हर पण फास्ट अँड फ्युरियस वाला.
फायनली आम्ही फार्म हाऊसला पोहोचलोय. खूप जास्त थकलोय आणि भरपूर सामान घ्या या त्याच्यामुळे टाइमपास झालाय. तर बाकीचे मंडळी आलते पुढे, आता आम्ही मागे होतो तर आम्ही सामान घेत होतो. तर तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस. तर फार्म हाऊस आहे, भरपूर असा मोठा आहे आणि एकच नंबर लोकेशन आहे इथे. इकडे स्विमिंग पूल आहे आणि बाजूलाच डॅम आहे एकदम टच. स्विमिंग पूल भरायला लावलेला आहे पण ते साफ केलं तर त्याच्यामुळे वापस खाली केला. आता पुन्हा भरतील ना तर मग मारू डॅम मध्येच उऱ्या. हे बघ कर कसं पयो करी पत्ता वाटत. अरे फणस सांगता ना इंग्लिश फणस आहे. हा हैदराबादी फणस.